नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। 7 नोव्हेंबर रोजीचा चालू घडामोडीचा आपला आजचा हा व्हिडिओ। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच NPCIने दिलेल्या अहवालानुसार कोणत्या ॲपला आता पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे फेसबुक, पर्याय क्रमांक 2 आहे इंस्टाग्राम, पर्याय क्रमांक 3 आहे व्हॉट्सॲप, पर्याय क्रमांक 4 आहे ईमेल। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हॉट्सॲप। व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला फोटो व्हिडिओ पाठवणे शक्य होते, परंतु आता व्हॉट्सॲपने लॉन्च केलेल्या UPI पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणे देखील शक्य झाले आहे। NPCIचे विस्तारित रूप आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हॉट्सॲप। आपला पुढील प्रश्न आहे, जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे 3 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 2 आहे 4 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 3 आहे 5 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 4 आहे 6 नोव्हेंबर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 नोव्हेंबर। जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस नुकताच 5 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो। त्सुनामीचे धोके टाळण्यासाठी व त्सुनामीबद्दल जगातील लोकांमध्ये जागरूकता करण्यासंबंधी हा दिवस साजरा केला जातो। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 नोव्हेंबर। आपला पुढील प्रश्न आहे, नुकतंच कोणत्या राज्य सरकारने टोल फ्री टेली एज्युकेशन हेल्पलाईन नंबर सुरू करण्याची घोषणा केली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 आहे कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 आहे आसाम, पर्याय क्रमांक 4 आहे महाराष्ट्र। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम। नुकतंच आसाम राज्य सरकारने 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी टोल फ्री टेली एज्युकेशन हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे। या टोल फ्री नंबरद्वारे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक अडचणीबद्दल माहिती विचारू शकतात। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम। आपला पुढील प्रश्न आहे, नुकतंच भारतातील कोणत्या राज्यात सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन सुरू करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 आहे कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 आहे केरळ, पर्याय क्रमांक 4 आहे महाराष्ट्र। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ। नुकतंच भारतातील केरळ या राज्यात सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन सुरू करण्यात आली आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ। आपला पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? पर्याय क्रमांक 1 आहे 3 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 2 आहे 4 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 3 आहे 5 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 4 आहे 6 नोव्हेंबर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 नोव्हेंबर। विष्णुदास भावे यांना मराठी नाटककार, मराठी नाट्य परंपरेचे जनक व महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी म्हणतात। यांनी 5 नोव्हेंबर 1943 रोजी सीता स्वयंवर हे नाटक रंगमंचावर पहिल्यांदा सादर केलं होतं। त्याची आठवण म्हणून रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 नोव्हेंबर। आपला पुढील प्रश्न आहे, नुकताच प्रसिद्ध झालेला वॉटर रिस्क फिल्टर नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे WFO, पर्याय क्रमांक 2 आहे FAO, पर्याय क्रमांक 3 आहे WWF, पर्याय क्रमांक 4 आहे युनिसेफ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 WWF। WWFचं विस्तारित रूप आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर। ही एक आंतरराष्ट्रीय NGO असून हिची स्थापना वन्यजीव याचं संरक्षण करण्यासाठी व वन्यजीवाच्या संरक्षणाच्या उद्देशाने 1961 या दिवशी करण्यात आली। याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडला। वॉटर रिस्क फिल्टर हा अहवाल पाण्याची जोखीम किंवा जगभरातील 350 दशलक्ष लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत असा हा अहवाल WWFनं प्रसिद्ध केला आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 WWF। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा।